morning everyone. Students, we are learning chapter number 11, Work and Energy. And we have learnt to last period form of energy. Okay. There are two types of mechanical energy, potential energy and kinetic energy. Sound, heat energy, sound energy, electrical energy are the various forms of energy. Okay. Now today we are going to learn transformation of energy म्हणजे ऊर्जेचे रूपांतरण. ओके. तत्पूर्वी आपण हे पोट प्रश्न पाहूया. यूज युअर ब्रेन पॉवर. ठीक आहे. विचार करा, थोडेसे डोके लढवा. इन विच फॉर्म इज एनर्जी स्टोर्ड इन प्लांट फूड. म्हणजे वनस्पतींमध्ये कोणत्या प्रकारची एनर्जी स्टोअर केलेली असते. कोणती असते? केमिकल फॉर्म इन द प्लांट. पहा, द एनर्जी इज स्टोर्ड इन द केमिकल फॉर्म इन द प्लांट. आता सेकंड क्वेश्चन काय पहा. हाऊ इज एनर्जी ऑब्टेन फ्रॉम कुकिंग गॅस. स्वयंपाकाचा जो गॅस असतो ह्याच्यामध्ये एनर्जी कशी मिळवली जाते. ओके. त्याच्यामध्ये एनर्जी कुठून येते, ऊर्जा निर्मिती ही कुठून होते, कशी प्राप्त होते. पहा, द फ्युएल प्रेझेंट इन द सिलेंडर इज इन फ्युएल फ्रॉम ऑफ लिक्विड पेट्रोलियम गॅस. आपण म्हणतो ना LPG. तर त्याच्यामध्ये LPG इंधन जे असतं ते त्याच्यामध्ये जीवाश्म इंधनाच्या स्वरूपामध्ये ऊर्जा ही स्टोअर केलेली असते. पुढे काय होतं पहा. इट इज इन केमिकल फॉर्म प्रोपेन और ब्युटेन. त्याच्यामध्ये प्रोपेन किंवा ब्युटेन हे द्रव रूपामध्ये असते, लिक्विड फॉर्ममध्ये असतं. इट एल्स हीट एनर्जी बाय बर्निंग द फ्युएल स्लोली अँड यूज्ड फॉर कुकिंग. मग हे जे प्रोपेन ब्युटेन जे भरलेलं असतं ते काय होतं, मंद ज्वलनातून त्याच्या उष्णताही निर्माण होते. आलं लक्षात. त्यानंतर आपण पाहूया ऊर्जेचे रूपांतरण. रूपांतरण म्हणजे काय, एका रूपातून दुसऱ्या रूपात जाणे. म्हणजे केमिकल एनर्जी असेल तर त्याचं हीट एनर्जी होते. त्यानंतर इलेक्ट्रिकल एनर्जीचं रूपांतरण साऊंड एनर्जीमध्ये होते. ठीक आहे. पोटेन्शियल एनर्जीचं कायनेटिक एनर्जीमध्ये रूपांतर होते. मग हे जे एनर्जी आहे त्याचे रूपांतरण होत असते. कसे होते आपण हे या ठिकाणी पिक्चरमधून छान सांगितलेलं आहे. आपण आपल्या डे टू डे लाईफमध्ये असे अनेक उपकरणे, डिव्हायसेस आपण यूज करत असतो. ठीक आहे. मग पहा इथं काय म्हटलेलं आहे, ऑब्झर्व द वर्किंग ऑफ द व्हेरियस अप्लायन्सेस. हे वेगवेगळे अप्लायन्सेस आहेत आपण जे यूज करतो डे टू डे लाईफमध्ये. वी यूज सच ॲज द फॅन, लॅम्प, मिक्सर, TV, रेडिओ, रेफ्रिजरेटर, वॉशिंग मशीन, क्लॉथ आयर्न. इन विच फॉर्म इज एनर्जी सप्लाइड टू देम टू मेक देम वर्क. मग ह्यांचं जे वर्किंग चाललेलं असतं त्यासाठी कोणती एनर्जी इथे सप्लाय केली जाते. तर पहा या ठिकाणी आपण सावकाश वाचूयात आणि मिनिंग करून घेऊयात. ट्रान्सफॉर्मेशन ऑफ एनर्जी, ऊर्जेचे रूपांतरण. ट्रान्सफॉर्मेशन ऑफ एनर्जी टेक्स प्लेस व्हेन वर्क इज डन. एनर्जीचं ट्रान्सफॉर्मेशन झालं तर तिथे कार्य घडून येते. लेट अस कन्सिडर वन चेन ऑफ ट्रान्सफॉर्मेशन ऑफ एनर्जी. ऊर्जेचे रूपांतरण कार्य घडून येण्यासाठी होते त्याची फक्त एक साखळीचं या ठिकाणी वर्णन केलेलं आहे जे आपण अभ्यासूयात. पहा, इन द कोर्स ऑफ द वॉटर सायकल म्हणजे जलचक्र. काय होते याच्यामध्ये मुलांनो, तर वॉटर इपोरेट्स ड्यू टू द हीट ऑफ द सन. सूर्याच्या उष्णतेमुळे पाण्याची वाफ होते. दिस वॉटर वेपर फॉर्म्स क्लाउड दॅट गिव्ह रेन. पुन्हा याचे ढगात रूपांतर होतात आणि ढग झाल्यानंतर त्याचे पुन्हा आपल्याला पावसाच्या रूपामध्ये पाणी मिळते. रेन वॉटर फ्लोज इन टू रिव्हर्स अँड इज स्टोर्ड इन द रिझर्व्हर. म्हणजे काय होते, पुन्हा या ठिकाणी हे जे पाणी आहे हे पाणी परत मोठ्या डॅममध्ये साठवले जाते. ठीक आहे. मग साठवले गेल्यानंतर these are at a high and therefore their water has potential energy.
तिथं ती ठराविक रूपामध्ये असते स्टोअर केलेली, म्हणजे पोटेन्शियल एनर्जी आहे. आता ह्याचं रूपांतरण कसं होतं पाहूयात. पहिल्यांदा हीट एनर्जीचं इथं पोटेन्शियल एनर्जी झालं, विच इज ट्रान्सफॉर्म्ड इंटू कायनेटिक एनर्जी. पोटेन्शियल एनर्जीचं पुन्हा कायनेटिकमध्ये रूपांतरण होतं. कसं तर ॲज द वॉटर फॉल्स डाऊनवर्ड्स, ज्या वेळेला पाण्याला मोशन मिळते, गती मिळते, कायनेटिक एनर्जी. वेन द वॉटर फॉल्स ऑन द ब्लेड्स ऑफ टर्बाईन, टर्बाईनच्या ज्या जंदित्रावर जे पात्यांवर जे पडतं त्यावेळेला इट्स कायनेटिक एनर्जी, त्याला पुन्हा काय मिळते, गती मिळते, मोशन मिळते. इज ट्रान्सफर्ड टू द टर्बाईन. द टर्बाईन रोटेट्स प्रोड्युसिंग इलेक्ट्रिकल एनर्जी. ज्यावेळेला ते टर्बाईन फिरतात त्यावेळेला ते इलेक्ट्रिकल एनर्जी प्रोड्यूस करतात, क्रिएट करतात. दिस इलेक्ट्रिसिटी गेट्स ट्रान्सफॉर्म्ड इंटू व्हेरियस अदर फॉर्म्स ऑफ एनर्जी. मग ही इलेक्ट्रिसिटी जी असते ती पुन्हा काय होते, ही जी ट्रान्सफॉर्म होते, ऊर्जेची रूपांतरण अशा विविध रूपातून इलेक्ट्रिसिटीमध्ये निर्माण होते. आता ही इलेक्ट्रिसिटी जी निर्माण झालेली आहे ती आपण वेगवेगळ्या पर्पजसाठी यूज करत असतो. पोह्यात आपण बल्ब लावल्यानंतर कोणती एनर्जी असते, साऊंड रेकॉर्डर लावल्यावर वेगवेगळी एनर्जी असते. पहा, इलेक्ट्रिकल एनर्जी इज यूज्ड इन आवर हाऊसेस. आपल्या घरामध्ये पहिल्यांदा या ठिकाणी आपण पाहूयात. पहा, इथे इलेक्ट्रिकल एनर्जी इथं रेडी झालेली असते, तर प्रोड्यूस झालेली असते. ही इलेक्ट्रिकल एनर्जी आपल्या घरामध्ये येते, ठीक आहे. आणि आपल्या घरामध्ये इलेक्ट्रिकल एनर्जी आल्यानंतर पाहूयात आपण, ज्यावेळेला आपण हे लॅम्प लावतो, आपण बल्ब लावतो, बल्ब लावल्यानंतर ही एनर्जी कशामध्ये कन्वर्ट होते, बल्ब लावल्यानंतर आपल्याला प्रकाश मिळतो. म्हणजे इथं काय आहे, ही प्रकाश मिळालं म्हणजे लाईट एनर्जी. कशामध्ये आहे, लाईटिंग अ बल्ब. त्यानंतर पहा, मग ज्यावेळेला तुम्ही फॅन चालू करता त्यावेळेला ती कायनेटिक एनर्जी असते. मग इंटू कायनेटिक एनर्जी ऑन स्टार्टिंग अ फॅन. ओके, ज्याला तुम्ही टेप रेकॉर्डर लावता त्यावेळेला ते साऊंड एनर्जी असते. साऊंड एनर्जीमुळे ते म्युझिक सिस्टीम प्लेइंग होते. त्यानंतर आपण टी व्ही लावतो, हे टी व्ही लावल्यानंतर आपल्याला इथं साऊंड एनर्जी असते, हीट एनर्जी सापडते. त्याचं ट्रान्सफॉर्मेशन कशामध्ये होतं, हीट एनर्जी, साऊंड एनर्जी आणि लाईट एनर्जीमध्ये होते. आलं लक्षात. मग अशा पद्धतीने ही जी एनर्जी आहे इलेक्ट्रिकल एनर्जीचं ट्रान्सफॉर्मेशन होत असते. एका एनर्जीतून दुसऱ्या एनर्जीमध्ये कन्वर्ट होणे म्हणजे काय, तर ट्रान्सफॉर्मेशन ऑफ एनर्जी. मग ही जी एनर्जी आत्ता आपण पाहिली, आपण फॅन लावलं की त्याला कायनेटिक एनर्जीने ते फॅन प्ले होतं. पहा या ठिकाणी इथं दिलेलं आहे. पहा, इलेक्ट्रिकल एनर्जी इज यूज्ड इन आवर हाऊसेस फॉर व्हेरियस पर्पज. इट इज ट्रान्सफॉर्म्ड इंटू लाईट एनर्जी ऑन लाईटिंग अ बल्ब. बल्ब लागला की ते लाईट एनर्जी आहे. इंटू कायनेटिक एनर्जी ऑन स्टार्टिंग अ फॅन. फॅन कधी स्टार्ट होतो, कायनेटिक एनर्जी, त्यावेळेला त्याचं रूपांतरण होतं. इंटू साऊंड एनर्जी व्हाईल प्लेइंग अ म्युझिक. ज्या वेळेला संगीत आपल्याला काही ऐकायला येतं, टेप रेकॉर्डर लावतो, रेडिओ लावतो, त्यावेळेला त्याचं रूपांतरण होतं साऊंड एनर्जीमध्ये. आणि ज्या वेळेला इंटू हीट एनर्जी इन ॲन ओव्हन. तुम्ही ज्यावेळेला ओव्हन वापरत असाल, स्वयंपाकासाठी वगैरे वापरलं जातं, त्याच्यामध्ये असते हीट एनर्जी. आपल्या बऱ्याचशा लोकांच्या घरामध्ये इलेक्ट्रिकल शेगडी असतात. इलेक्ट्रिकल शेगडी म्हणजेच इलेक्ट्रिकल एनर्जीचं या ठिकाणी ट्रान्सफॉर्म कशामध्ये होतं, हीट एनर्जीमध्ये होतं. त्यानंतर तुम्ही ते सँडविच करायची मशीन असते, पहा, इलेक्ट्रिकल एनर्जीचं रूपांतरण हीट एनर्जीमध्ये होते. आयर तुम्ही इस्त्री करता, ते हीट एनर्जीमध्ये त्याचं रूपांतरण होतं, ठीक आहे. परंतु ह्या सर्वांचा जर आपण विचार केला, आपण जे वापरत असतो काय ते एनर्जी जी वापरत असतो, ही एनर्जी आपल्याला सनपासून मिळत असते. मग सन इज द मोस्ट इम्पॉर्टंट सोर्स ऑफ ऑल एनर्जी. पहा, थस वी सी दॅट वी आर इनडायरेक्टली युटिलायझिंग नथिंग बट सोलार एनर्जी इन ऑल these ट्रान्सफॉर्मेशन्स ऑफ एनर्जी. हे सर्व जे ऊर्जेचं रूपांतरण होतं, तर हे ज्यामध्ये कोणाचा वाटा महत्त्वाचा आहे, सूर्याचा, ठीक आहे. मग पहा, म्हणून म्हटलेलं आहे
इन अदर वर्ड्स द सन इज द मोस्ट इम्पॉर्टंट सोर्स ऑफ एनर्जी. सूर्य हा ऊर्जेचा प्रमुख आणि महत्त्वाचा स्रोत आहे. त्यानंतर एनर्जी रिसोर्सेस. सूर्य जसा महत्त्वाचा स्रोत आहे तसंच अजून वेगवेगळे स्रोत आहेत. पहा, कन्व्हेन्शनल एनर्जी रिसोर्सेस और नॉन रिन्युएबल एनर्जी रिसोर्सेस. कन्व्हेन्शनल म्हणजे जे परंपरेने चालत आलेले आहेत, खूप सेंचुरीजपासून आपण त्याचं यूज करत आलेलो आहोत, ती एनर्जी आहे कन्व्हेन्शनल एनर्जी सोर्सेस. ती नॉन रिन्युएबल आहे, ती पुन्हा पुन्हा निर्माण होणारी नाही. मग पूर्वीपासून आपण वापरत आलेले काय आहोत या ठिकाणी? फ्युएल आहे, त्यानंतर कोल आहे, पेट्रोल आहे, नॅचरल गॅसेस आहेत. हे खूप वर्षापासून आपण वापरत आलेलो आहोत आणि हे पुन्हा पुन्हा निर्माण होणारे नाहीत, म्हणून नॉन रिन्युएबल एनर्जी. पहा, पेट्रोल, डिझेल, नॅचरल गॅस, वूड हे सर्व पहा काय म्हटलेलं आहे, आल्सो कॅनॉट बी रिप्लेनिश्ड इझिली. ते पुन्हा सहजासहजी आपल्याला निर्माण करता येणार नाहीत. ओके, म्हणून आपण यांचा वापर काटकसरीने करायला पाहिजे. सेव्ह एनर्जी, सेव्ह लाईफ. ओके, पुढे पहा, मग कसं आपण सेव्ह केलं पाहिजे? तर नॉन कन्व्हेन्शनल एनर्जी रिसोर्सेसचा आपण वापर करायला पाहिजे, जे ट्रॅडिशनली यूज नाही आहे, हॅव नॉट बीन यूज ट्रॅडिशनली. त्यांना म्हणायचं नॉन कन्व्हेन्शनल किंवा रिन्युएबल एनर्जी. रिन्युएबल म्हणजे जी पुन्हा पुन्हा नव्याने निर्माण करता येतात. तर असे कोणकोणते एनर्जीत आपण पाहूयात. आपल्या सर्वांना माहीत असलेलं सोलार एनर्जी. आपण आता मोठ्या मोठ्या शहरामध्ये मोठ्या मोठ्या इमारतींवर पाहतो हे असं सोलार पॅनल बसवलेलं असतं. पहा, द एनर्जी ऑब्टेन फ्रॉम द सन इज कंटिन्युअस अँड एनॉर्मस. पहा, तर सूर्यापासून जी मिळणारी ऊर्जा आहे ती प्रचंड आहे आणि अक्षय आहे, अनॉर्मस. आणि आपल्याला ही काय आहे तर प्रचंड आणि सतत मिळत असते. ठीक आहे, तर या ठिकाणी पहा, तर ही जी ऊर्जा आहे आपल्याला सतत मिळत असते, तशी ऊर्जा आपल्याला या ह्याच्यातून रिन्युएबलमधून म्हणजे हे नॉन रिन्युएबलमधून मिळत असते. काय म्हटले? दे आर इनएक्झॉस्टिबल आहे. इनएक्झॉस्टिबल म्हणजे अक्षय आहेत आणि कंटिन्युअस मिळणारे आहेत. सोलार एनर्जी असेल, विंड एनर्जी असेल, टायडल एनर्जी असतील, हे काय आहेत? इनएक्झॉस्टिबल, अक्षय आहेत, ह्यांचा नाश होणारे नाहीत, म्हणूनच त्यांना म्हटलेलं आहे रिन्युएबल. तर सोलार एनर्जी म्हणून म्हटलेलं आहे कंटिन्युअस अँड अनॉर्मस आहेत. सोलार एनर्जी इज ॲट द रूट ऑफ ऑल एनर्जी अवेलेबल ऑन द अर्थ. अ व्हरायटी ऑफ डिव्हायसेस हॅव बीन डेव्हलप्ड फॉर मेकिंग यूज ऑफ सोलार एनर्जी. तर आता आपल्याला या पृथ्वीवर खूप प्रचंड प्रमाणामध्ये सूर्य ऊर्जा, सौर ऊर्जा मिळत असते आणि त्याच्यावर खूप मोठ्या प्रमाणावर डिव्हायसेस तयार झालेले आहेत. कोणते कोणते आहेत पहा. फॉर एक्झाम्पल दिलेले आहे द सोलार कुकर, सोलार वॉटर हीटर, सोलार ड्रायर, सोलार सेल एक्सेट्रास. तर हे जे तीन आहेत, पहिले तीन, याचा वापर खूप मोठ्या प्रमाणामध्ये आपल्या इथे केला जातो. इन द फर्स्ट थ्री डिव्हायसेस मेन्शन्ड अबाव, हीट एनर्जी ऑब्टेन्ड फ्रॉम द सन युटिलाइज्ड टू कुक फूड. अन्न शिजवण्यासाठी, पाणी तापवण्यासाठी, धान्य वाळवण्यासाठी या सोलारचा सूर्यामधल्या उष्णतेचा, सूर्यापासून मिळणाऱ्या उष्णतेचा वापर या डिव्हायसेसमध्ये केलेला असतो. इन अ सोलार सेल इलेक्ट्रिकल एनर्जी कॅन बी ऑब्टेन्ड फ्रॉम सोलार एनर्जी. सोलार एनर्जीपासून इलेक्ट्रिकल ऊर्जासुद्धा मिळवता येणे शक्य झाले आहे. सोलार इलेक्ट्रिकल प्लॅन्ट्स हॅव द कॅपॅसिटी टू प्रोड्यूस इलेक्ट्रिसिटी ऑन अ लार्ज स्केल. आता मोठ्या प्रमाणावर सोलार पॅनल बसवून आपल्याला इलेक्ट्रिसिटीसुद्धा निर्माण करणे शक्य आहे, तेवढी कॅपॅसिटी झालेली आहे. अ सोलार प्लॅन्ट कन्सिस्ट ऑफ मेनी सोलार सेल्स. ह्याच्यामध्ये
काय बसवलेले असतात, सोलार संयंत्र चा वापर केलेला असतो, म्हणजे सौर घटांचा वापर केलेला असतो. त्यानंतर पहा विंड एनर्जी, वाऱ्यापासून मिळत असतं. आपण पाहिलेलं आहे परगावी जात असताना मोकळ्या डोंगर उतारावर मोकळ्या जागांवर हे आपल्याला विंड मिल्स म्हणजे मोठे मोठे आपल्याला असे पंखे, हे पंखे म्हणजेच काय आहेत, विंड मिल्स आहेत. पवनचक्की आपल्याला फिरताना दिसतात. मग इलेक्ट्रिसिटी जनरेटेड बाय मीन्स ऑफ विंड मिल्स युजिंग स्ट्रॉंग विंड्स. स्ट्रॉंग विंड्स म्हणजे जोराचं जे वादळ असतं, या वादळापासून वेगाने वाहणारा जो वारा असतो, या वाऱ्यांपासून पवनचक्कीद्वारा आपल्याला विंड एनर्जी तयार करता येते. आणि ही विंड एनर्जी पहा यूज्ड फॉर ड्रायव्हिंग वॉटर फ्रॉम अ वेल. तर याच्याद्वारा निर्माण झालेले जी विद्युत आहे, इलेक्ट्रिसिटी आहे, याचा वापर विहिरीतील पाणी काढण्यासाठी सुद्धा होतो. त्यानंतर पुढचं पहा काय आहे, हायड्रो इलेक्ट्रिक और हायडल पॉवर. हायड्रो इलेक्ट्रिक म्हणजे जलविद्युत. ठीक आहे, आता जलविद्युत उंचावरून पडणारे पाणी याचा वापर करून हायड्रो इलेक्ट्रिक किंवा हायडल पॉवर प्लॅन्ट आपल्या महाराष्ट्रात आणि महाराष्ट्रात प्रसिद्ध असलेलं कोयना धरणावरचं प्रोजेक्ट, सर्वांना माहीत आहे ते कोयना धरणावर बांधलं गेलेलं प्रोजेक्ट. त्यानंतर असे छोटे मोठे बरेचसे प्रोजेक्ट्स आपल्याला हायड्रो इलेक्ट्रिक प्लॅन्ट्स म्हणून आपल्याला पाहायला मिळतात. जलविद्युत केंद्र पाहायला मिळतात. कुठे असतात ते पहा, तर डॅमवर आपल्याला पाहता येतं. पहा, द वॉटर स्टोर्ड इन अ डॅम, स्टोअर केलेलं वॉटर ॲट अ हाईट इज ब्रॉट डाऊन थ्रू अ टनेल अँड द टर्बाईन्स ऑफ द जनरेटर आर रोटेटेड. उंचावर साठवून ठेवलेलं पाणी, ते जनित्र असतात ना, ते पाती, ते रोटेट केली जातात. ते चक्र रोटेट केलं की मग इथे इलेक्ट्रिसिटी जनरेट होते. टर्बाईन्सद्वारा इलेक्ट्रिसिटी जनरेट केली जाते. द प्लेस वेअर इलेक्ट्रिसिटी जनरेटेड इन दिस वे इज कॉल्ड हायड्रो इलेक्ट्रिक. जिथं अशी इलेक्ट्रिसिटी जनरेट केली जाते, अशा धरणांवर उंचावर पाणी साठवून ठेवतात आणि उंचावरून पडणाऱ्या पाण्याला जी मोशन असते, कायनेटिक एनर्जी असते, ह्या कायनेटिक एनर्जीचा वापर करून ही जनित्राची पाती फिरवली जातात आणि इलेक्ट्रिसिटी निर्माण केली जाते. आलं लक्षात. त्यानंतर पहा पुढची एनर्जी आपल्याला कशी मिळते, तर एनर्जी ऑब्टेन्ड फ्रॉम ओशॅनिक वेव्ज. ओशॅनिक वेव्ज म्हणजे समुद्राच्या ज्या लाटा असतात, या लाटांद्वारा आपल्याला इलेक्ट्रिसिटी मिळते. व्हाईल सी वेव्ज मूव्ह फॉरवर्ड इन अ सर्टन डायरेक्शन. पाण्यामध्ये निर्माण होणाऱ्या ज्या लाटा आहेत, लहरी आहेत, त्या एक नियमितपणा असतो. त्या नियमितपणाचाच वापर करून द वॉटर मूव्ज अप अँड डाऊन रेग्युलरली ॲट अ पोझिशन. ठराविक पोझिशनमध्ये नियमितपणा असेल की त्यांची पोझिशन ही ठराविक असते. मग दिस टू कॅन बी यूज टू जनरेट इलेक्ट्रिसिटी. म्हणजे जे वेव्ज निर्माण होतात त्याच्यामध्ये एक ठराविक पोझिशन असते, म्हणजेच पोटेन्शियल एनर्जी, याचा वापर करून ही इलेक्ट्रिसिटी जनरेट केली जाते. त्यानंतर पहा ॲटॉमिक एनर्जी. ॲटॉमिक एनर्जी, आता विजेचे संकट मोठे आहे, ठीक आहे. मग हे विजेचे संकट टाळण्यासाठी आपल्याला या संकटाला सामोरे गेलं पाहिजे, म्हणजे नवीन नवीन निर्मिती केली पाहिजे. आणि म्हणून ॲटॉमिक एनर्जी. तर पहा, द सिरियस क्रायसिस ऑफ इलेक्ट्रिसिटी शॉर्टेज कॅन बी इज्ड बाय जनरेटिंग इलेक्ट्रिसिटी बाय मीन्स ऑफ ॲटॉमिक एनर्जी. तर या ठिकाणी संकटाला इलेक्ट्रिसिटीचं जे संकट आहे, म्हणजे आपण जे विजेचा वापर आपण जास्त करतो, हो का नाही, पारंपरिक ऊर्जा आहे ही पारंपरिक ऊर्जेचा वापर आपण जास्त करत असताना ही संपून जाण्याची भीती आहे, पुन्हा निर्माण करता येत नाही. म्हणून या वेळेला युरेनियम आणि थोरियम हे जी मूलद्रव्य आहेत, हे एलिमेंट्स आहेत, मूलद्रव्य, यांच्या विघटनातून जी प्रचंड ऊर्जा निर्माण होते, याचा वापर करून
ही इलेक्ट्रिसिटी जनरेट केली जाते. आलं लक्षात? पहा, यांच्यामधून एक प्रचंड ऊर्जा विघटन होत असताना जी ऊर्जा निर्मिती होते त्याच्यातून ही इलेक्ट्रिसिटी निर्माण केली जाते. त्यानंतर अजून आपण पाहूया त्या ठिकाणी सागरी लाटा ज्या आहेत, ज्या वेळेला सागरी लाटांवर भरती ओहोटी येते, ती भरती ओहोटी ज्या वेळेला येते त्याचा वापर करून त्या भिंतींमध्ये जनरेटरची पाती बसवलेली असतात आणि त्याच्यावरून टायडल एनर्जी निर्माण केली जाते. पहा, अ वॉल इज कन्स्ट्रक्टेड ॲट अ नॅरो रिजन ऑफ अ क्रीक. या ठिकाणी जे खाडी असतात, चिंचोळा जो भाग असतो त्या ठिकाणी, ह्या नॅरो म्हणजे चिंचोळा भागामध्ये भिंतींमध्ये या ठिकाणी बांधकाम करून ड्यू टू वेव्ह जनरेटेड बाय हाय अँड लो टाईड्स. हाय अँड लो म्हणजे भरती आणि ओहोटी ज्या वेळेला येते त्यावेळेला त्याच्या लाटा ज्या निर्माण होतात त्याच्यामधून द टर्बाईन ऑफ द जनरेटर फिटेड इन द वॉल, टर्बाईन वॉलमध्ये फिटेड केलेले असतात आणि त्यावेळेला स्टार्ट्स रोटेटिंग, ते रोटेट व्हायला सुरू होतात. रोटेटिंग म्हणजे फिरतात आणि इलेक्ट्रिसिटी जनरेट होते. त्याला म्हणायचं टायडल एनर्जी. मग आपण जी एनर्जी वापरतो, तुम्हाला एक उपक्रम करायचा आहे. तर या उपक्रममध्ये पहा, या उपक्रमामध्ये तुम्हाला काय करायचं आहे, तर आपण घरामध्ये जी एनर्जी वापरतो, जी लाईट बिल येतं, इलेक्ट्रिसिटी एनर्जी आपण यूज करतो की नाही, ती लाईट बिल्स येतं, त्याचं तुम्हाला लास्ट 8 मंथचं लाईट बिल तुम्ही नोट करून ठेवायचे. ठीक आहे? आणि त्याच्याबद्दल तुम्ही विचार करायचं आहे त्याच्या वापराचा. पहा काय म्हणलेलं आहे, नोट द अमाऊंट्स ऑफ युअर इलेक्ट्रिसिटी बिल्स ऑफ द लास्ट 8 मंथ्स. गेल्या 8 महिन्याचं बिल तुम्ही नोट करून ठेवा. अँड थिंक अबाउट द कंजप्शन ऑफ इलेक्ट्रिसिटी ड्युरिंग इच मंथ. मग प्रत्येक महिन्याला तुम्ही किती इलेक्ट्रिसिटी वापर केला त्याची तुम्ही नोट ठेवायची आहे, जेणेकरून तुम्हाला इलेक्ट्रिसिटी बचत करण्यासाठी तुम्ही किती वापरता आणि कशी बचत करू शकता हे तुम्हाला या ठिकाणी त्याचं प्लॅनिंग करता येईल आणि तुम्हाला ते करायचंच आहे. ठीक आहे? पहा इथं काय म्हणलेलं आहे, आता ग्रीन एनर्जी, एनर्जी सेविंग अँड ग्रीन एनर्जी, विजेची बचत कशी करायची आपल्याला आणि ग्रीन एनर्जी म्हणजे काय. पहा, इन अ वे सेविंग एनर्जी इज ॲज गुड ॲज जनरेटिंग एनर्जी. तुम्हाला जर एनर्जी जनरेट करायची आहे तर त्याचा उत्तम मार्ग कोणता, तर सेविंग एनर्जी. वीज जर तुम्ही बचत केलात म्हणजेच तुम्ही वीज निर्मिती केलात. खूप सुंदर वाक्य. पहा, देअर आर सेव्हरल वेज ऑफ सेविंग एनर्जी. याचे खूप मार्ग आहेत, तुम्ही खूप पद्धतीने करू शकता. सच ॲज पुटिंग ऑफ लॅम्प वेन डू नॉट नीडेड, गरज नसताना दिवा बंद करा, लाईट बंद करा. मेकिंग मॅक्सिमम यूज ऑफ सनलाईट, मॅक्सिमम सनलाईटचा वापर करा. सेविंग एनर्जी अँड एनर्जी रिसोर्सेस इज व्हेरी नेसेसरी. हे सर्व एनर्जी सेव्ह करणं गरजेचं आहे. अदरवाईज वी विल हॅव टू फेस अ सिरियस कॅलॅमिटी लाईक ग्लोबल वॉर्मिंग. नाहीतर आपल्याला ग्लोबल वॉर्मिंगसारख्या टंचाईला, समस्येला सामोरं जावं लागेल. आता ग्रीन एनर्जी काय आहे पाहूयात आपण. द एनर्जी रिसोर्सेस विच डू नॉट प्रोड्यूस स्मोक अँड कार्बन गॅसेस सच ॲज, म्हणजे ग्रीन एनर्जी म्हणजे काय की ज्या सोर्समधून धूर आणि कार्बन गॅसेस प्रोड्यूस होणार नाहीत. कार्बन गॅसेस कशामध्ये असतात पहा, काय म्हणले, सच ॲज कार्बन डायऑक्साईड और कार्बन मोनॉक्साईड आर कॉल्ड ग्रीन एनर्जी रिसोर्सेस. ज्या एनर्जीमधून गॅसेस म्हणजे कार्बन डायऑक्साईड, कार्बन मोनॉक्साईड असे धूर बाहेर पडणार नाहीत, असे रिसोर्सेस वापरणे म्हणजे ग्रीन एनर्जी. आलं लक्षात. पहा, ग्रेटर यूज ऑफ सच रिसोर्सेस इज द नीड ऑफ अर्थ. म्हणजे आत्ता असे रिसोर्सेस मोठ्या प्रमाणात वापरणं हीच काळाची गरज आहे. म्हणजे एअर पोल्युशन होणार नाही आणि आपल्याला वीज टंचाईला सुद्धा सामोरं जावं लागणार नाही. मग त्यासाठी आपण सोलार कुकर, सोलार हीटर, सोलार ड्रायर, सोलार लॅम्प्स, सोलार सेल्स याचं जास्तीत जास्त यूज करायचं आहे. विंड एनर्जीचा आपल्याला वापर त्याच्यावर तयार होणारे डिव्हायसेस
त्याचा वापर करायचा आहे. आलेला